तसे चालू झाले आंदोलन. हा. पण आता पाहू सगळ्यांच्या कोणाला तिकीट मिळतंय काय मिळतंय. पण आमच्या इकडून राष्ट्रवादीचा कल आहे आमच्याकडे. बरं. राष्ट्रवादी शिवसेना अच्छा. मग ह्या दोन्हीपैकी चालू आहे. मग आता काय जसं पुढं मतदान काय करतील त्याच्यावर डिपेंड आहे सगळं. कुठली शिवसेना म्हणता तुम्ही? ही काय आपले एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे. म्हणजे शिवसेना म्हणजे आता तीच शिवसेना आहे ना. बरं बरं. शिवसेने सुद्धा दोन आहे ना. हा पण शिवसेना पण उद्धव आम्ही मुळचे उद्धव ठाकरेचे शिवसेना पण आता तिकडचं मशालीचं चिन्ह मिळते किंवा उभा राहतोय हे अजून गॅरंटी नाही. अच्छा. मग आता शिवसेना तर राहणारच उभा आणि राष्ट्रवादी तर आहेच आता सध्याच्या गावातला विकास झालेला आहे का? विकास चालू आहे. विकास काय अच्छा. विकास चालू आहे अजून होणारा बी करायला बी पाहिजे ना अजून. म्हणजे अजून म्हणजे काय विकास असा पूर्ण नाही पण चालू आहे सगळ्या करतील मग आमदार खासदार चालू आहे. अच्छा. तुमच्या मनातला कोण उमेदवार आहे सध्या? आमच्या मनात राष्ट्रवादीचाच उमेदवार आहे. उमेदवाराचं नाव? आता अजून तर डिक्लेअर झालेलं नाहीये. अच्छा. तुम्हाला काय वाटतं कोण एखादं काम करणारा कोण आहे? काम काय राष्ट्रवादीच करेल ना. अच्छा. तर राष्ट्रवादी या निवडणुकीमध्ये पक्ष महत्वाचा आहे का उमेदवार महत्वाचा आहे? पक्षच आहे आता सध्या तरी. असं का? उमेदवार तर काय इकडे तिकडे मला पक्ष धरावं लागणार. आता उमेदवार इकडे तिकडे पळापळत चाललेली आहे ना उमेदवारांची. आता पक्ष धरायचा एक कुठला पक्ष आता 4च आहेत ना तसे उमेदवार भरपूर राहू शकतात. पक्ष 4-5च आहेत मग ते एकच पक्ष धरायचा. कारण निष्ठावंतांना भरपूर वेळा डावललेला हा आहे की निष्ठावान म्हणून तर म्हणलं ना मग पक्षच धरायचं ना. आता आज आपण समजा एकाचं नाव घेतलं आणि तो उद्या दुसऱ्या पक्षात गेल्यावर काय करायचं मग आपला पक्षच धरायचा आहे. बरं.